त्या माऊलीच्या पोटचा गोळा मारला हो मारला. शिव 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 शिव. काय त्या माऊलीची आणखीन अवस्था झाली. अहो माझे ते हृदय ते. अरे हा पिता की मारे तरी रे. जळो ते भजन जळो ते पूजन. अरे स्त्री हृदय तुला केव्हा कळायचं. आपल्याशिवाय कुणाला कळण्याचं. अरे हा पापी कुठं फेडशील हे. मातृ देव भाव उगीच का म्हटलंय राणलेकर. कोण मी राणले. गुरुजी मग तुमचं काढू का. तुला नाही हे म्हटलं. त्या टाळ कुठ्याला म्हटलं. ही गौर काया दुःखाने कालवलेली आहे. हे ओठ जणू कोमल कलिकात कोमसली आहे. हे डोळे माकंड्या आपण इथं कोणाचे सांत्वन करायला आले नव्हतो. त्या माऊलीच का रडतोस. जा तुझ्या माऊलीला जरा बाहेर बोलव. जरा सांत्वन करू दे रे. गुरुजी नुसती गद्यात नको पद्यात हाक मला. माऊलीला थोडासा विरंगळा तो होईल म्हणून आपण गावे एखादी गवळण. मी होईल राजा पण कृष्ण आपो. माऊली माऊली क्रोध आवरा क्रोध आवरा. आम्हाला वाचा करायला माझा सोडूया. अजूनही माझ्या डोळ्या पुढे दिसतोय सोनूला. त्याचे ते पाणीदार डोळे कुल्ला जावळ अजूनही माझ्या दृष्टीसमोरून हलत नाही हो. मग तुम्हाला काय त्याचं. आम्हाला काय त्याचं. संताबाई एवढ्या निष्ठुर होऊ नका हो. काही झालं तरी आम्हाला माणूस बी आहे. हे व्रत कळलं आणि आम्ही धावत इथं आलो. विचार केला मातेला किती दुःख झालं असेल. बापाला पोर माराव. शिव 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 खाटा येतो अंगावर. कसला आला तुझा हा तर यमराज. अरे गोरोबा तू कुटुंबाचा पोषण करता. काय अवस्था केली रे तुझ्या कुटुंबाची. अरे कितीही भक्त झालं तर मूळ कुणी पायाखाली तुडवत. ते म्हणते भजनात माझं ध्यानच राहिलं नाही. अरे वा रे वा. चोराच्या उलट्या आम्ही जन्मभर भजन केलं पण आमचं पाऊल कधी उलट पडलंच नाही. ते म्हणतात आमच्या दैवानं पोर गेलं. अरे कुठं फेडशील हे पाप. आपण कर्म करावं आणि दैवाला दोष द्यावा. अरे रे 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 संताभाई आपण दुःख करू नका. आपण माझ्या आश्रमात चला.
मी तुम्हाला भजन गायला शिकवेन. आमच्या कीर्तनात येत जा. तो नाम्या कसला करणार कीर्तन? आमच्या कीर्तनात प्रत्यक्ष आठवण गावतात. स्त्री पुरुष भेदच नाही. पुऱ्या पुऱ्या आणि हरदासाची कथा मूळ पदावर असली थेर नको. धनी बी घरात नाही, तुम्ही इथे यायचं नाही सांगून ठेवते. चला बघू. संते, तुला उपरती कशी होत नाही? एका मारेकऱ्याची बायको म्हणून मानणार तो. एक दिवस पस्तावशील. अगं गावकीत मी त्याची बाजू घेतली म्हणून, नाही तर देहांताची शिक्षा झाली असती. एक दिवस नाक घाशीत यायला लावेल माझ्या दारात. जाय रे, नाक घाशीन आणि तुझ्या मोर त्या परिस जीव देईन मी. आलाय मोठा कैवार देणारा. चल मी खिचणं. नाही का जा इकडून. कोण तुझा बाप येतो ते पाहू दे. माझा बाप पाहिजे आहे. मी आहे संताचा बाप. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही, काही नाही. एवढी दुःखद घटना आमच्या गावात घडावी एवढंच वाईट वाटतं. दैवाचा एवढा निष्ठुर घाला कसा हो आला? काय करणार शास्त्री बुवा? ते काय आमच्या हातामध्ये आहे? तेच तुमच्या मुलीला सांगत होतो. हो जीव द्यायला निघाली होती. मी म्हटलं तुला जाऊ देणार नाही. कसा जीव देते तेच पाहतो मी. मला अडवायला प्रत्यक्ष तुझा बाप जरी आला तरी तुला हवा विचार करू देणार नाही. आणि एवढ्यात आपण आला. आणि एवढ्यात आपण आला. माझं ओझं कमी झालं. आपली कन्या सांभाळा हो. मार्तंड्या, आपलं इथलं काम झालं. झालं, जाऊ. काय प्रेमळ आहे गावची माणसं. लई प्रेमळ हाय ती. टोम कावळं हाय नुसती टोम कावळं. तुम्हाला नाही कळायचं बाबा. बरं ते राहू दे. गोरोबा कुठं आहे? सकाळ धरणं माती भराय गेले. संता, तुम्ही आता लहान नाही. तुला खरं सांगू, हे बरं नव्हे. गावाची माणसं म्हणत होती गोरोबाला येळ लागलाय म्हणून. काय झालंय मला कळत नाही. पण तेसनी बघितलं की माझं टपुरं फिरतं. नाही नाही ते बोलते त्यासनी. भांडणं वगैरे तीच जात नाही बाबा. प्रपंचात हे असतच ग. पांडुरंग आपली परीक्षा पाहतो आहे. पांडुरंग पांडुरंग जावं तर दहावी ते आडवे येतो होय. बाबा, या पांडुरंगानं माझं काय बरं केलं या? एकुलतं एक पोर मारलं, नवरा येडा केला आणि तुम्ही म्हणता पांडुरंग पांडुरंग. असं बोलू नये संता. वारकऱ्याची पोर आहेस तू. लहानपणी त्याचीच भजनं गायतीस. गायली गायली त्याचे गोडवे. गरिबीत संसार केला कधी हो म्हणलं नाही. एका धडू त्या दिवशी राहिले, दुसरं काय मी बघितलं नाही. एकुलतं एक पोर होतं ते बी त्याला सोसवलं नाही. कसला आला ह्यो दिनाचा काही वारी. संता, धीर धर. ज्याने म्हणून गेलं तोच देईल. तुझी पूस वान झाली का? ते बी व्हायचं. सगळा खेळ दिसपोटलाय बाबा. काय झालं तरी असं काय ते तरी सांग. चिखलात पडलेलं पोर बघून माझं डोसकं फिरलं. मी पांडुरंगासनी नाही नाही ते बोलले. ते त्यासनी नाही खपलं. ते मला माराय धावले. मी पांडुरंगाची आग घातली. तेव्हापासून ते धडवत माझ्याशी बोलत बी नाही. कधी बोलायला लागले तर माझ्या अंगाचा चाळ होतोय. आज रामपाल्याला बी तसंच झालं बाबा. काय सांगू बाबा. तेव्हापासून ते माझ्या जवळ बी येत नाही. संता, तुझं वागणं बरोबर नाही. खरंच त्याला पश्चाताप झाला होता. त्याच्या दुःखावर तू डागण्या दिला. होय होय, मला कळतं पण वळत नाही. काही अतिरेक बरं नव्हे करता. नवरा बायको एक जीव असायला पाहिजे. ते आता होणार. माझं स्वभाव असा आणि त्यांचं तसं. तीच मला काळजी वाटते पोरी. त्याचा स्वभाव वेगळा आणि तू कशी. बाबा,
मनात येवच माझ्यासाठी एवढं कर. तर मग सांग पोरी, तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन. 10 वेळा बरोबरच्या पायावर नाक घासीन. असं काहीतरी करायचं नाही बाबा. मग काय करू? असाच राहू दे काय चाललं? बाबा तुम्ही 10 वेळा पाया पडा, आपला जीव गवाळून टाका, पण त्यांचं मन बदलायचं नाही. मग काय करायचं म्हणते? असं चालू द्यायचं काय? नाही बाबा नाही. मी सगळा विचार केलाय. तसं होईल तर या घरात पुन्हा आनंद येईल बघा. असा कुठला उपाय आहे तो तरी सांग ना. मी अडाणी रागावणार नसाल तर सांगते. सांग. तुझ्यावर मी कधी रागावलं काय? परदेश उलटले म्हणून भ्या वाटतंय. संता, बिलकुल मनात आणू नकोस. जे तुझ्या मनात आहे ते सांग. बाबा 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 आपल्या रामीचं लगीन ह्यांच्याशी करून द्या. काय सांगतेस? संता, तू हे सांगावं वाटलं? मी करा नाही बाबा. एवढी एकच आशा. मी आणि रामी पुन्हा गोविंदाला नांदू. आणि त्याने तुझा विश्वास केला म्हणजे? अगं काही झालं तरी तो पुरुष आहे. खरं सोशील मी. तिला पोर होईल ते माझ्या बाळासारखं वाढवीन, पडेल ते काम करेल. स्वतःच्या घरातून मोलकरीण म्हणून होणार. एकदा सवत घरात आली म्हणजे जीव नकोसा होईल ग तुझा. सख्खी बहीण असली तरी माझी रामी तशी नाही बाबा. दुःख म्या भोगी, सुख तिला दे. हे घर पुन्हा हसत व्हावं एवढाच ध्यास जीवाला लागलाय माझ्या. मनाला लावून घेऊ नकोस पोरी. तुझ्या मनासारखंच होईल. रामीला मी विनंती करेन, मोठ्या बहिणीला पदरात घे. तिची आई हो म्हणून सांगेन पोरी. तिची आई हो. बाबा हे उपकारच्या परिसर बाबा. संता, संता, सारं काही विपरीत वाटतं का? गोरोबा सारखा निर्लेप संत, त्यांच्यावर गाव अकारण ढोल करतील, गाव गुंडे टवाळी करतील. जे भोर येईल ते सोसाय हवं. त्याला भिवून कसं भागत? तो सगळा विचार मनात आलं की जीव कसं तरी वाटतं. वंदावे कवणाचे, निंदावे कवणाचे, लिंबण गगनाचे कैसे पुण्यात घालून आणलं म्हणून आलं. अगं मायावरच्या लिंबाखाली भजन करीत बसला होता. त्याला कसलीही सुख नाही. इतके भजनात तल्लीन झाले. तर काय बाबा, हा असाच करतो. कुणाची एक नाही, दोन नाही, कुठल्या तरी ओढ्यावर नाही, कुठल्या लांब लांब रानात जाऊन भजन करीत बसतोय. Shiva,
नामदेव जेवणार उठल्यापासून त्यांच्या मनाला लई लागलं बघ. जे व्हायला नको होतं ते तवा घडलं. नामदेव कष्टी झाला. बाबा संत हृदय लोण्यापेक्षा मऊ असतं संता. गोरोबानात गोष्ट लागली हे खरं. काय सुंदर शब्द आहे. वंदावे कवणासी निंदावे कवणासी लिंपण गगनासी कैसे लिंपे. माझ्या जावल्याचा अभिमान आहे मला. संता ही देवाघरची माणसं आहेत ग. देवाची माणसं आहेत. कोण सासरे बुवा? आपण माझे पाय धरता? कुठा? खरं म्हणजे मीच तुमचा पाया पडायचा. हा असं वाटतो संतूबाई. मी आता चाललो. शेतावर लई पिका पडल्यात. बरं येतो आजोबा. आपण कधी येणं केला? परवाच आलो. पंढरीसनं आलो. म्हटलं अबीर भुका देऊन जाऊ. वा, वारकरी म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. भलतंच काय करतो. आपला अधिकार कुठं आणि मी. पण इथं येऊन 2 दिवस झाले पण आपली गाठच होत नाही. जगाचं घर झालं की आपलं घर खर उरत नाही बाबा. संत नेहमी कष्टी असते. क्षणभंगूर दुःखाचा विचार करावा तेवढा थोडाच आहे बाबा. ती अज्ञानी अडाणी आहे. तिला काय कळणार. भगवंतानं साऱ्यांनाच बुद्धी दिली आहे. आपण तरी किती विचार करणार. गोरोबा राग म्हणू नका. तिच्या मनाला किती कष्ट होतात. ती एक आई आहे. त्याचा विचार करायला हवा. पांडुरंगानं सर्वांनाच बुद्धी दिली आहे. आपण कितीतरी विचार करणार. अहो पण मी तुमचा सासरा आहे. माझी मुलगी आपल्या पदरात चाललेली आहे. ती हाडा मासाची पोरगी आहे. तिची पूस रिक्तीच होणार. बाबा आपण वारकरी आहात. मला सांगा ओरवडा म्हणजे जीवन. जाऊ बापू आपण गृहस्थाश्रमी आहात. निपुत्रिकाला नरक मिळतं. सगळे सोयरे काय म्हणतील. पांडुरंग आम्हा सोयरा सासरा आणि त्याच्या पायी असेल तर आम्हाला नरकही म्हणा. जाऊ बापू तुमच्या बरोबर मी काय वाद घालू. एकच विनंती आहे माझी. संताला पत्नी म्हणून वागवा. तिच्या हातून चूक झाली. मी क्षमा मागतो तुमची. तुमचे वडील पाय कसले धरतात. हा लोभ अजूनही नाही का सुटला. अहो मातीचा गाडा पडणार किती. सासरे बुवा मूल होणं ते मरणं सारं त्याच्या हातची गोष्टी. मी मारलं असं संताला वाटतं. मी परोपरीनं समजावलं पण तिची समजूत पटत नाही. माझी सावली सुद्धा तिला विषारी वाटते. मी विचार केला असं का. पाखरासारखे एकमेकावर माया करणारे आम्ही असे दूर का गेलो. ध्यानी आलं. या माणसाच्या मोहातून मी सुटावं अशी त्याची इच्छा. बाबा आता वासना संपली. वासनेत यातना असतात. निरपेक्ष व्हा. परब्रह्म तुमच्या दारी येईल. गुरुबा मी तुम्हाला पुन्हा सांगतो. वंश वाढवायला पाहिजे. संसारात मूल हवंय. तुमचं नाव राहायला हवंय. आमचा वंश तो अखंड वंश. तो कसा खुंटेल. नुसतं पशु पक्षासारखं विडा म्हणजे का जगणार. तुम्हाला कसं समजावं. तुम्हाला प्रपंच आहे. पतीचं कर्तव्य करायला पाहिजे. नको बाबा नको. पुन्हा त्या मायझाळात मला लोटू नका. पाच सुटतील तेवढे आता बरे. मी आपले पाय धरतो.
परत मला या मोहात टाकू नका. मी कुणाची निंदा करीत नाही, पण संता माझी परमात्मातील गुरु झाली आहे. तिनंच मला या मोहातून सोडवलं. वंदावे कवणासी निंदावे कवणासी लिंपण गगनासी कैसे लिंपे. जावई बापू, तुम्ही पांडुरंगाचे महान भक्त आहात. तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. माझी अखेरची एक विनंती तरी मान्य करा. माझ्या राणीचा पत्नी म्हणून आपण स्वीकार करा. पांडुरंगा पांडुरंगा, पुन्हा लग्न पुन्हा संसार. अरे किती किती परीक्षा पाहायची तुझ्या भक्ताची. हे बघ तुझी ती शपथ ही होती की जिनं मला विरक्ती दाखवली, आणि तुझी ही शपथ मला पुन्हा मोहजालात देते आहे. मी काय करू? तू साक्षी आहेस, तू हट्टी आहेस, तसा मीही हट्टी आहे. पुन्हा तुझी शपथ कुणी मला घातली तरी त्याला मी भीक घालणार नाही. माझा हट्ट पहात आपल्या मनात असेल तसा करा. मी हट्टीवर जातो. पाखंड ती हत्या झाली. हा कुंभारडा ऐकल्यास नगर शेप होणार. हो, तो मूळ मारतो, गावाला चालतो. तो दोन लग्न करतो, गावाला चालतो. कलिक हो कलिक. मी म्हटलं भजन करतो, करू द्या. आम्ही रोज संध्याकाळ सकाळ भजन करतो, निंदा करतो, शंखध्वनी करतो. कसली आली आणखी स्थित प्रज्ञता. याच्या बट्टीवरची ती माती नेणारी गाढव सुद्धा याच्यापेक्षा बरी. गाढव कुठला? पुन्हा डाव सांगते. ते घरात नाही. तुम्ही त्यासनी काय ते सांगा. याला काय सांगणार? दोन लग्न करून वर वेड्यातच सोंगाडलंय. बघा पाहावं तेव्हा घरी नाही. आज आम्ही जाणार नाही. एकदाचा शोक साजलाच पाहिजे. काय हे, काय वाणी, जणू मुरलीधर सद्गुणी. अशा कित्येक स्त्रिया मुळाची दृष्टी करतात ते खोटच. खोळे असतील. दृष्टकडे झोपून लागून गेलाय. 12 पारावरला मुंजाणी म्हणे मुरलीधर तोंड बघा. कोण सांभा, तुमचं बोलणं पुरं. कुठं आहे ताळ कुट्या? बोलवा तुमच्या ताळकुट्याला. कोण म्हणतोय माझ्या बाबाला ताळकुट्या? अरे बटा, तुझी जीभ लय चूर करायला लागली रे. उपटून हातात येईन. ताळकुट्या म्हणे ताळकुट्या. अरे रांगटा, गावच्या पाटलाला समोर हात कड्या ठोकेन. अरे जा रे हात कड्या ठोकण्याला. हात कड्या ठोकताय म्हणे हात कड्या. गोरोबा, तुमच्या घरात आमचा अपमान कुठं मिळाले? असं नाही करायचं. कुणाचा अपमान नाही करायचा. बोवा, तो एक अडाणी आहे, पण तुम्हाला तरी कळायला हवं होतं. म्हणजे आम्ही अध्ययन केले ते खोटं का? 12 वर्ष
वर्षे वेदांत वाचला तो खोटा आणि यांनी 2 लग्न केली ती खरी. वा काय न्याय आहे, वा वा. काय हा मानवहीपणा. साक्षात वेदांत सूर्याची अक्कल काढली. तुम्हाला कळत नाही असं कुठं म्हटलं मी. बुवा, नुसती भाषा शिकली म्हणून माणसाला जीवन समजत नाही. माणसाची जगण्याची भाषा निराळी असते. ती समजली असती तर तुम्ही या माणसात असा द्वेष पेटवलाच नसता. तुझा निरूपण नकोय आम्हाला. पैका नाही म्हणतो आणि वर 2 लग्न करतो. पाखंडी तो पाखंडी आणि वर तत्वज्ञान सांगतो. ते काही नाही. चला याची मडकी बाहेर काढा. यांच्या अब्रूची लत्तरे वेशी टांगायलाच हवी. अरे तुम्हाला काही हाय काय हाय. अरे माझी भन मी घरात आणली या. जरा तरी लाज लज्जा बाळगा. चल हो बाजूला. कुंभाराची हो. सून शेवटी किड्यावर आलीच. पाहता काय. चला रे मडकी बाहेर काढा. जो पुढे येईल त्याच्या चांगल्या जागेवर राहायचं नाही. सांगून ठेवतो या. जर का माझ्या कुंभाराला हात लावला तर तुमचे तुकडे तुकडे करून कोणत्या किटरास खाया घरी सांगून ठेवतो या. हा बा मोठा आलाय. केशा हा माजोरीपणा बरा नव्हे. गोरोबा हवी असेल तर पुन्हा गावकी बोलव. माझा निर्णय पक्का आहे. बोला गावकी हाना गाडी आम्ही बी गावकीत माणसं आणू. केशवा असा संताप बरं नव्हे. एक दिवस खास करील बघ तुझा. मग काय करायचं होतं त्यानं. पाया पडायचं होतं. पाया बी कुणाचा पडणारा हा केस नाही. तू सांगशील तर तुझ्या 10 वेळा पाया पडेल पण असल्या जनावराच्या नाही. कंदी बी नाही.